नमस्कार. आज आपण एका मोठ्या कोड्याबद्दल बोलणार आहोत. विचार करा, एकाच राज्यात एकाच वेळी एका बाजूला आंबोलीत जगातल्या दुसऱ्या क्रमांकाचा पाऊस पडतो आणि दुसऱ्या बाजूला मराठवाड्यात टँकरने पाणी पुरवावं लागतं. असं का? महाराष्ट्राच्या हवामानाचं हे अजब कोडं उलगडण्यासाठी आपल्याकडे असलेल्या नोट्सच्या आधारे आज आपण त्यावर सविस्तर चर्चा करणार आहोत. हे कोडं सोडवण्याआधी काही गोष्टी स्पष्ट करून घेऊया. आपण हवामान आणि वातावरण हे शब्द नेहमी वापरतो, पण त्यांच्यात नेमका फरक काय आहे? खूप चांगला प्रश्न आहे. सोप्या भाषेत सांगायचं तर म्हणजे पृथ्वीभोवती एक आवरण आहे. हवेचं? हो, हवा, पाण्याची वाफ आणि धुळीचे कण वगैरे या सगळ्या आवरणाला आपण वातावरण म्हणतो. आणि कुठल्याही एका जागी एका विशिष्ट वेळी या वातावरणाची जी स्थिती असते, म्हणजे तिथे ऊन आहे की पाऊस, हवा गरम आहे की थंड, त्याला हवामान म्हणतात. अच्छा. आणि महाराष्ट्राच्या बाबतीत बोलायचं झालं तर आपल्याला प्रामुख्याने 2 टोकांचं हवामान अनुभवायला मिळतं. अच्छा, म्हणजे इथेच आपल्या कोड्याची सुरुवात होते. ते 2 प्रकार कोणते? बरोबर. पहिला प्रकार म्हणजे समहवामान, जे आपल्याला कोकण किनारपट्टीवर मिळतं. सम म्हणजे समान. इथे वर्षभर तापमानात फार मोठा चढउतार होत नाही, हवा दमट असते. आणि दुसरा प्रकार म्हणजे विषम हवामान, जे सह्याद्री ओलांडून आपण पूर्वेकडे जातो त्या महाराष्ट्र पठारावर आढळतं. म्हणजे तिथे उन्हाळा खूप गरम आणि हिवाळा खूप थंड. अगदी. तिथे उन्हाळा प्रचंड उष्ण असतो आणि हिवाळा तितकाच थंड. ठीक आहे. म्हणजे हवामानाचे काही घटक आहेत जे कोकण आणि पठारावर वेगवेगळ्या प्रकारे काम करतात. मग सुरुवात तापमानापासून करूया का? हाच तर सगळ्यात महत्त्वाचा घटक आहे. नक्कीच. सगळा खेळ तापमानापासूनच सुरू होतो. सूर्यामुळे आपली पृथ्वी तापते. पण एक गमतीशीर गोष्ट आहे, सूर्य आधी पृथ्वीचा पृष्ठभाग म्हणजे जमीन आणि पाणी तापवतो. अच्छा. आणि मग त्या तापलेल्या जमिनीमुळे तिच्या जवळची हवा तापते. हवा थेट सूर्यामुळे तापत नाहीये. 1 मिनिट. म्हणजे हवा खालून वर तापत जाते. खरं सांगायचं तर मला वाटायचं की आपण उंच जातो, म्हणजे सूर्याच्या जवळ जातोय तर हवा गरम व्हायला पाहिजे. पण तुम्ही म्हणताय की उंच गेल्यावर हवा थंड होते. हे तो अगदी उलटं आहे. असं का? अगदी बरोबर मुद्दा मांडलात. यालाच लॅप्स रेट किंवा तापमान घटण्याचा दर म्हणतात. याचं कारण असं आहे की जमिनीजवळ हवेचा दाब जास्त असतो, हवेचे कण एकमेकांच्या जवळ असतात, त्यामुळे ती जास्त उष्णता धरून ठेवते. जसजसं आपण वर जातो तसतसा हवेचा दाब कमी होतो, हवा विरळ होते आणि तिची उष्णता धरून ठेवण्याची क्षमता कमी होते. ओके. त्यामुळे उंच गेल्यावर तापमान कमी होतं. तुम्ही महाबळेश्वरला जाता तेव्हा मुंबईपेक्षा थंडी का वाटते, याचं कारण हेच आहे. आता कळलं. म्हणजे डोंगरावर थंडी वाजते कारण तिथली हवा विरळ असते. आता दुसरा घटक वायुदाब. हवेला वजन असतं आणि त्यामुळे दाब तयार होतो, हेच ना? हो. कल्पना करा की आपण हवेच्या एका मोठ्या समुद्राच्या तळाशी राहतो. आपल्या डोक्यावर असलेल्या सगळ्या हवेच्या स्तंभाचं वजन आपल्यावर पडतं, तोच हवेचा दाब. अच्छा. त्यामुळेच समुद्र सपाटीला दाब सर्वाधिक असतो. जसजसं आपण उंच डोंगरावर जातो तसतसा आपल्यावरचा हवेचा स्तंभ लहान होतो आणि दाब कमी होतो. आणि याच दाबामधल्या फरकामुळे वारे वाहतात. म्हणजे कुठेतरी जास्त दाब, कुठेतरी कमी दाब, आणि मग हवा जास्त दाबाकडून कमी दाबाकडे धावते. अगदी अचूक. जिथे हवा थंड असते तिथे ती जड होऊन खाली बसते आणि जास्त दाबाचा पट्टा तयार होतो. या उलट जिथे हवा गरम असते तिथे ती हलकी होऊन वर जाते आणि कमी दाबाचा पट्टा तयार होतो. अच्छा. निसर्गाचा नियम आहे, तो नेहमी संतुलन साधायचा प्रयत्न करतो. म्हणून जास्त दाबाच्या प्रदेशातून हवा कमी दाबाच्या प्रदेशाकडे जमिनीला समांतर वाहू लागते. आणि त्यालाच आपण वारा म्हणतो. बरोबर. यालाच आपण वारा म्हणतो. आणि मग येतो चौथा घटक, आर्द्रता. मुंबईच्या किंवा कोकणाच्या हवेत जो चिकचिकीतपणा असतो तो याचमुळे, बरोबर? हो, तोच. आर्द्रता म्हणजे हवेत असलेला बाष्प किंवा पाण्याची वाफ. याला आपण हवेची तहान म्हणू शकतो. समजा हवेचं पोट एका ग्लास एवढा आहे. जर तो ग्लास अर्धा भरलेला असेल तर सापेक्ष आर्द्रता 50% झाली. हवा जेवढी गरम तेवढा हा ग्लास मोठा असतो, म्हणजे तिची तहान जास्त असते, ती जास्त बाष्प धरून ठेवू शकते. आणि कोकणात हवा दमट का असते? कारण तिथल्या हवेचा ग्लास जवळजवळ पूर्ण भरलेला असतो. अगदी. त्यामुळे आपल्याला घाम येतो आणि तो लवकर सुकत नाही. छान. म्हणजे तापमान, दाब, वारे आणि आर्द्रता हे 4 हवामानाचे आधारस्तंभ आहेत. आता या सगळ्यांचा मिळून जो परिणाम होतो तो म्हणजे पाऊस.
आपण पाहिलं की वारे बाष्प घेऊन येतात, पण मग त्या बाष्पाचं पाण्यात रूपांतर होऊन ते खाली का पडतं? आणि महाराष्ट्रात ते वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारे का पडतं? उत्तम प्रश्न. बाष्पयुक्त हवा जेव्हा वर जाते तेव्हा ती थंड होते. थंड हवेची बाष्प धरून ठेवण्याची क्षमता कमी होते. त्यामुळे त्या बाष्पाचं पाण्याच्या थेंबांमध्ये रूपांतर होतं, ढग तयार होतात आणि मग पाऊस पडतो. अच्छा. महाराष्ट्रात आपल्याला मुख्यत्वे 3 प्रकारचे पाऊस बघायला मिळतात. पहिला आहे आरोह पर्जन्य. आरोह म्हणजे वर चढणारा. हा कसा तयार होतो? बरोबर. जेव्हा जमीन खूप तापते तेव्हा तिच्यावरची हवा तापून हलकी होते आणि वेगाने वर उसळी घेते. जसं पातेल्यातलं पाणी उकळल्यावर वाफ वर जाते तसं. हो, तसंच काहीसं. ही हवा वर गेल्यावर थंड होते आणि त्यातून क्युम्युलोनिम्बस नावाचे उंच गडद ढग तयार होतात. क्युम्युलोनिम्बस. हो, हे ढग म्हणजे जणू काही वातावरणातले पाण्याचे टॉवरच असतात आणि मग विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस पडतो. म्हणजे आपल्याकडे जो वळवाचा पाऊस येतो तो याच प्रकारचा असतो का? हो, मान्सूनपूर्व जो पाऊस येतो तो बऱ्याचदा याच प्रकारचा असतो. अच्छा. आणि दुसरा प्रकार जो कदाचित आपल्या कोड्याचं उत्तर आहे तो म्हणजे प्रतिरोध पर्जन्य. नावावरूनच कळतंय की इथे काहीतरी अडथळा आहे. अगदी. हाच महाराष्ट्राच्या हवामानाचा खरा गेम चेंजर आहे. समुद्रावरून येणाऱ्या बाष्पाने भरलेल्या वाऱ्यांच्या मार्गात जेव्हा सह्याद्री येतो. अगदी बरोबर. जेव्हा सह्याद्रीसारखा अवाढव्य पर्वत एखाद्या भिंतीसारखा उभा राहतो तेव्हा त्या वाऱ्यांना पुढे जायला रस्ताच नसतो. मग ती हवा नाईलाजाने पर्वताच्या उतारावरून वर चढू लागते. 1 मिनिट, म्हणजे तुम्ही म्हणताय की डोंगर वाऱ्यांना अडवतो म्हणून पाऊस पडतो, पण डोंगर तर वर्षानुवर्ष तिथेच उभा आहे, मग पाऊस फक्त 4 महिनेच का पडतो? त्या वाऱ्यांमध्ये असं काय बदलतं? अप्रतिम प्रश्न. याचं उत्तर मान्सूनच्या वाऱ्यांच्या दिशेत आहे, ज्याबद्दल आपण पुढे बोलणारच आहोत. पण आत्तापुरतं असं समजूया की जून ते सप्टेंबर या काळात येणारे विशिष्ट वारेच बाष्पाने भरलेले असतात. ठीक आहे. तर हे वारे जेव्हा सह्याद्रीमुळे वर ढकलले जातात तेव्हा ते थंड होतात आणि आपल्यातलं सगळं बाष्प पावसाच्या रूपात कोकणात आणि घाटमाथ्यावर रितं करतात. यालाच प्रतिरोध पर्जन्य म्हणतात. बरोबर, यालाच प्रतिरोध पर्जन्य म्हणतात. आणि याचमुळे आंबोलीसारख्या ठिकाणी इतका प्रचंड पाऊस पडतो. पण मग सह्याद्रीच्या दुसऱ्या बाजूला म्हणजे पूर्वेकडे काय होतं? तिथेच तर खरी गंमत आहे. पर्वत ओलांडून पलीकडे जाताना वाऱ्यांमधलं जवळजवळ सगळं बाष्प संपलेलं असतं. म्हणजे वारे कोरडे होतात. हो, ती कोरडी झालेली हवा पर्वताच्या पूर्व उतारावरून खाली उतरायला लागते. खाली उतरताना ती पुन्हा तापते, त्यामुळे तिची बाष्प शोषून घेण्याची क्षमता उलट वाढते. अच्छा. परिणामी तिथे पाऊस पडतच नाही. यालाच पर्जन्य छायेचा प्रदेश म्हणतात. म्हणजे हा पर्जन्य छायेचा प्रदेश म्हणजे फक्त कमी पाऊस नाही, तर ती महाराष्ट्राची आर्थिक आणि सामाजिक विभागणी करणारी एक अदृश्य रेषा आहे. एका बाजूला भातशेती आणि दुसऱ्या बाजूला ज्वारी बाजरी, एका बाजूला हिरवीगार वनराई तर दुसऱ्या बाजूला दुष्काळाचं सावट. ह्या सगळ्याचा मूळ सह्याद्रीच्या या एका भौगोलिक रचनेत आहे. अगदी बरोबर. तुम्ही या कोड्याचा एक महत्त्वाचा भाग ओळखलाय. आणि एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे जगातला सर्वाधिक पाऊस याच प्रतिरोध प्रकारचा असतो. मेघालयातील मौसिनराम हे याचं सर्वोत्तम उदाहरण आहे. आणि तिसरा प्रकार आहे आवर्त पर्जन्य. हे म्हणजे चक्रीवादळामुळे होणारा पाऊस, बरोबर? हो, जेव्हा एखाद्या ठिकाणी समुद्रावर हवेचा दाब अचानक खूप कमी होतो तेव्हा आजूबाजूची जास्त दाबाची हवा त्या कमी दाबाच्या केंद्राकडे वेगाने चक्राकार पद्धतीने धावते. तेच चक्रीवादळ. हो, ही हवा केंद्राजवळ आल्यावर वर उचलली जाते आणि मुसळधार पाऊस पडतो. कोकण किनारपट्टीला अनेकदा अशा आवर्त पावसाचा अनुभव येतो. हे 3 प्रकार लक्षात ठेवण्यासाठी ती आपवाली युक्ती इथेही कामे येईल. आ म्हणजे आरोह, अ म्हणजे आवर्त आणि प म्हणजे प्रतिरोध. हो, ही एक चांगली आठवण ठेवण्याची पद्धत आहे. तर मग आता आपण या सगळ्या गोष्टींना एकत्र जोडूया. महाराष्ट्राच्या हवामानावर नेमके कोणते घटक आहेत जे हा सगळा खेळ रचतात? मुख्यत्वे 4 घटक आहेत. पहिला, महाराष्ट्राचं भौगोलिक स्थान. आपण उष्ण कटिबंधात म्हणजे विषुववृत्ताच्या जवळ येतो, त्यामुळे आपल्याला वर्षभर भरपूर सूर्यप्रकाश आणि उष्णता मिळते. बरोबर. दुसरा घटक आहे समुद्रापासूनचा अंतर. महाराष्ट्र पठार म्हणजे मराठवाडा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र हे समुद्रापासून आत दूर आहेत. म्हणजे तिथे समुद्राचा प्रभाव पोचत नाही. हो, त्यामुळे समुद्राच्या पाण्याचा तापमानावर नियंत्रण ठेवणारा प्रभाव तिथे पोहोचत नाही. म्हणूनच तिथलं हवामान विषम बनतं.
याउलट तिसरा घटक आहे समुद्र सान्निध्य. बरोबर. आपल्याला 720 किलोमीटर लांबीचा विस्तीर्ण समुद्रकिनारा लाभला आहे. या समुद्रामुळेच कोकणात हवा दमट राहते आणि तापमानात मोठे चढ उतार होत नाहीत. आणि चौथा जो आपल्या कोड्याचा केंद्रबिंदू आहे तो म्हणजे प्राकृतिक रचना, म्हणजेच सह्याद्री पर्वत. सह्याद्रीच खरा सूत्रधार आहे. तोच ठरवतो की पाऊस कुठे आणि किती पडेल. अगदी. सह्याद्री नसता तर बाष्पयुक्त वारे थेट पूर्वेकडे निघून गेले असते आणि संपूर्ण महाराष्ट्रात कदाचित सारखा पण खूप कमी पाऊस पडला असता. अच्छा. सह्याद्री या वाऱ्यांना अडवून कोकणात जलसमृद्धी निर्माण करतो, पण त्याच वेळी पठारावर पर्जन्य छायेचा प्रदेशही तयार करतो. आता त्या प्रश्नाकडे येऊया जो मी मगाशी विचारला होता की हे विशिष्ट वारे फक्त 4 महिनेच का वाहतात. मान्सूनचं हे चक्र नेमकं चालतं कसं. छान. महाराष्ट्राला मिळणारा 85% पाऊस हा नैऋत्य मोसमी वाऱ्यांपासून मिळतो. 85%? हो. मे जून महिन्यात सूर्य आपल्या डोक्यावर म्हणजे कर्कवृत्ताजवळ असतो. त्यामुळे भारताचा वायव्य भाग आणि तिबेटचं पठार प्रचंड तापतं. तिथे कमी दाबाचा एक मोठा पट्टा तयार होतो. त्याचवेळी दक्षिणेला हिंदी महासागर तुलनेने थंड असल्यामुळे तिथे जास्त दाब असतो. मग निसर्गाच्या नियमाप्रमाणे हिंदी महासागरावरून जास्त दाबाचे वारे भारताच्या भूमीवरील कमी दाबाकडे प्रचंड वेगाने आकर्षित होतात. आणि हेच ते नैऋत्य मोसमी वारे. बरोबर. समुद्रावरून येताना ते आपल्यासोबत प्रचंड बाष्प घेऊन येतात. आणि मग येतो परतीचा मान्सून म्हणजे ईशान्य मोसमी वारे. हो. ऑक्टोबरनंतर सूर्य दक्षिणेकडे मकरवृत्ताकडे सरकतो. त्यामुळे परिस्थिती उलटते. म्हणजे आता जमीन थंड आणि समुद्र गरम. अगदी. आता भारतीय भूभाग थंड होतो आणि तिथे जास्त दाब तयार होतो. तर हिंदी महासागर तुलनेने उष्ण राहतो आणि तिथे कमी दाब निर्माण होतो. त्यामुळे आता वारे जमिनीवरून समुद्राकडे म्हणजेच ईशान्येकडून नैऋत्येकडे वाहू लागतात. आणि हे वारे कोरडे असतात. हो, कारण ते जमिनीवरून येतात. पण बंगालच्या उपसागरावरून येताना काही वारे बाष्प उचलतात आणि त्यामुळे पूर्व विदर्भात थोडा पाऊस देतात. म्हणजे विदर्भातल्या शेतकऱ्यांसाठी हा परतीचा पाऊस रब्बी पिकांसाठी महत्वाचा ठरतो. बरोबर. तो तिथल्या शेतीसाठी खूप महत्वाचा असतो. आणि शेवटी एक लहान पण रोजचा खेळ, समुद्र किनाऱ्यावरचे खारे आणि मतलई वारे. हा, तर रोजचा एक छोटा मान्सूनच आहे. यामागेही तोच नियम आहे. दिवसा जमीन पाण्यापेक्षा लवकर तापते, त्यामुळे जमिनीवर कमी दाब आणि समुद्रावर जास्त दाब. म्हणून दिवसा थंडगार वारे समुद्राकडून जमिनीकडे वाहतात. त्यांना खारे वारे म्हणतात. म्हणजे मुंबईच्या भाषेत सांगायचं तर दिवसा समुद्राकडचा कूल वारा येतो आणि रात्री याच्या उलट होतो. वारे जमिनीकडून समुद्राकडे वाहतात. त्यांना मतलई वारे म्हणतात. हे लक्षात ठेवायला सोपं आहे. खारे दिवसा. बरोबर. म्हणजे खारे वारे दिवसा वाहतात. तर आजच्या या चर्चेतून महाराष्ट्राच्या हवामानाचं कोडं बऱ्यापैकी सुटलं आहे असं म्हणायला हरकत नाही. तापमान आणि दाबाच्या खेळामुळे वारे वाहतात, सह्याद्री त्या वाऱ्यांना अडवतो आणि त्यामुळेच एका बाजूला भरपूर पाऊस तर दुसऱ्या बाजूला कोरडा दुष्काळ असं चित्र निर्माण होतं. हो. यातून एक गोष्ट स्पष्ट होते की महाराष्ट्राची भौगोलिक रचना किती गुंतागुंतीची आणि वैशिष्ट्यपूर्ण आहे. कोकणातील दमट हवामानापासून ते पठारावरील विषम हवामानापर्यंत सगळं काहीच एकमेकांशी जोडलेलं आहे. खरंय. सह्याद्री हा केवळ एक पर्वत नाही, तर तो महाराष्ट्राची जीवनरेखा आणि विभाजक रेषा दोन्ही आहे. ही सर्व माहिती आपल्याला आपल्या राज्याला अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्यास मदत करते. जाता जाता एक विचार मनात येतोय. आपण पाहिलं की हवामानाचे हे सर्व घटक, विशेषतः मान्सूनचं चक्र, एका नाजूक संतुलनावर अवलंबून आहे. बदलत्या जागतिक हवामानाचा आणि वाढत्या तापमान